आम्ही ते ना मंदिराची वाटेत जितकी मंदिरं भेटत आहेत त्याची दर्शनं घेतोय. नाडेमध्येच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमका सगळ्यांक मायमुखाचो येवकार. बरे, आयज आसा आयतार आणि आता वाजले 5:30 आणि आम्ही चल्ली मुर्डेश्वराक. तर मुर्डेश्वराक वचपाची न्ही म्हाजी बरेच वर्षां इच्छा आशिल्ली, पूण म्हणटा न्ही योग येवपा जाय आणि सो आयज तो योग आयलो आणि आमी चल्ली संग. आणि आयज दिसभरात कितें करता तें तुमकां कळटलें, तो ब्लॉग शेवटपर्यंत पळया. आम्ही आलो आहोत काणकोण बारसेलच्या घाटाच्या शेजारी असलेला श्री शक्ती गणपती याचे दर्शन घ्यायला. या गणपतीची खासियत अशी आहे की हा बाप्पा निसर्ग निर्मित झाडाच्या खोडापासून बनलेला आहे आणि लोक जेव्हा इथून प्रवास करतात तेव्हा आवर्जून इथे थांबतात आणि बाप्पाचं दर्शन घेतात आणि बाप्पाला प्रार्थना करतात की आमचा प्रवास सुखद जाओ. सो आम्ही सुद्धा थांबलेलो बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि देऊळ बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं बाप्पाचं. थोडं पुढे गेलो आणि हे अजून एक बाप्पाचं मंदिर आम्हाला मिळालं, तर विचार केला जाऊन बघून येऊया. तर हा बाप्पा सुद्धा दगडात कोरलेला आहे आणि बाप्पाचं छानसं दर्शन झालं आमचं. आणि सकाळ असल्यामुळे देवळात गर्दीही नव्हती. वाटेत सुंदर असे धबधबे लागत होते आणि निसर्गाचं हे सुंदर असं रूप बघायला मन सुखावत होतं. हे कर्नाटकातील अवर्सा हे गाव आहे आणि यात आहे हे श्री कात्यायनी बाणेश्वर मंदिर. आणि हे मंदिर 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीजांचं आक्रमण गोव्यात झालेलं तेव्हा सुरक्षितेसाठी या गावात मूर्त्यांना हलवण्यात आलं आणि इथे बाणेश्वर आणि देवी कात्यायनीची पाषाणी मूर्ती आहे. या देवांचं मूळ स्थान गोव्यातील बाणावली या गावात आहे. इथे हे मंदिर उघडलं नव्हतं, पण आम्ही दर्शन घेतलं आणि या मंदिराचं तुम्ही बांधकाम बघाल तर हे खूप जुनं बांधकाम आहे आणि चुना आणि लाल मातीपासून ह्याचं नक्षीकाम केलेलं आहे या मंदिराचं. या मंदिराच्या छताचा आकार पालत्या घातलेल्या बोटीसारखा आहे. आम्ही ते ना मंदिराची वाटेत जितकी मंदिरं भेटत आहेत त्याची दर्शनं घेतोय. आतापर्यंत 3रं मंदिर झालंय. आता पोळ्या खुईवता ती. आणि हा परिसर आहे ना इतका सुंदर आहे ना, काय सांगू. आणि वातावरण तर मस्त.
होय कसं होय कसं चहा चहा तो चहा घे ना तू चहा घेतो ना ना अहो चहा मागे पण घेते चला तर आमचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही आता चाललो आहोत गोकर्णाला जायला. वाटेत थोडा थोडा पाऊस पडत होता, पण जसे आम्ही गाडीच्या बाहेर यायचो पाऊस गॉन आणि लपाछुपी खेळत होता पाऊस आमच्या सोबत. आम्ही गोकर्णामध्ये पोचलो आहोत. आता आम्ही चाललो आहे सर्वात पहिली महागणपतीचं दर्शन घ्यायला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. बाप्पाचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो आहोत श्री महाबळेश्वर देवाचं दर्शन घ्यायला. तर आम्हाला वाटलं की इथून आहे पहिलं एंट्री, पण इथून नाही आहे, दुसरीकडून आहे. सो आम्ही तिथे चाललो आहे. आणि इथे ही छोटी छोटी शॉप्स लागलेली, आणि अशी शॉप्स मला खूप आवडतात. दर्शन झाले. आता बीचवर आलोय.
आता आम्ही चाललो आहोत मुर्डेश्वरला. हा व्लॉग कंटिन्यू राहणार आहे आणि आपण उद्या या ब्लॉगात मुर्डेश्वरला जाणार आहोत. त्यासाठी तुम्हाला उद्याची वाट बघावी लागेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. देव बरे करू.